टॅक्सी चालकांना केवळ सेवा पुरवठादार न ठेवता सहकारी संस्थेचे भागीदार बनवण्याचा उद्देश नमो सहकार टॅक्सी या योजनेचा असून या माध्यमातून चालकांना स्वाभिमान, मालकी हक्क आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळणार असल्याचं प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केले. देवदत्त सहकारी वाहतूक आणि पर्यटन संस्था मुंबई आणि भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित टॅक्सी चालक मालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळेला आमदार सेंट्री केळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डावखरे म्हणाले की या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चालकाला संस्थेचे 5 शेअर्स देण्यात येणार असून तो सहकारी संस्थेचा सभासद आणि भागीदार बनेल. त्यामुळे संस्थेचा भागभांडवलात त्याचा थेट सहभाग राहील. चालकांना केवळ उत्पन्नाचं साधन नव्हे तर संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग, समस्या मांडण्याचा अधिकार आणि व्यवस्थापनात प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि सामूहिक मालकी ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये असल्याचं सांगत ड्रायव्हर नाही भागीदार बना हा योजनेचा मुख्य संदेश असल्याचं त्यांनी सांगितलं. खासगी ॲग्रिगेटर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून टॅक्सी चालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम बनवण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. या मेळाव्यात टॅक्सी चालक आणि मालकांनी विविध समस्या मांडल्या. त्या शासन आणि संबंधित विभागाकडे प्रभावीपणे मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या मेळाव्याला देवदत्त सहकारी वाहतूक आणि पर्यटन संस्थेचे पदाधिकारी, टॅक्सी चालक मालक तसंच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.